नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर। मित्रांनो, डोळ्याची पापणी फडफडणं शुभ की अशुभ, अचानक घडणाऱ्या गोष्टींचा काय संकेत असतो? मित्रांनो, आजही सनातन धर्मात अशा अनेक जुन्या समजुती आहेत ज्या अंधश्रद्धा मानल्या जातात। काही लोक त्यांची वैज्ञानिक कारणे स्वीकारतात। अशीच एक श्रद्धा डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याशी संबंधित आहे। काही लोक याला शकुन अपशकुन म्हणून बघतात, परंतु यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत। सामुद्रिक शास्त्रामध्ये सर्व मानवी अवयवांच्या कार्याचा सखोल अभ्यास केला जातो। शास्त्रानुसार डोळे फडफडण्याचा अर्थ महिला आणि पुरुषांमध्ये वेगळा आहे। महिलांच्या डाव्या डोळ्याचे आणि पुरुषांच्या उजव्या डोळ्याची पापणी फडफडणे शुभ मानले जाते। डोळ्याच्या पापण्या फडफडण्यामुळे काय होते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषांच्या उजव्या डोळ्याची पापणी फडफडल्यावर शुभ परिणाम प्राप्त होतात। त्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे। त्यामुळे धनलाभ आणि पदोन्नतीचे योगही होतात। तर स्त्रियांमध्ये याच्या उलट असतं। स्त्रियांमध्ये असं होणं अशुभ लक्षण मानलं जातं। त्यांच्यासाठी हा वाईट संकेत असू शकतो। असे मानले जाते की त्यामुळे स्त्रीने केलेले प्रत्येक काम बिघडते किंवा जीवनात अडचणी येऊ लागतात। सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या स्त्रीच्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर हे त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण आहे। असे म्हटले जाते की ज्या महिलेचा डावा डोळा फडफडतो त्यांना चांगले पैसे मिळतात। याच्या सोबत जर एखाद्या पुरुषाचा डावा डोळा फडफडला तर त्या व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असते, लहान मोठा अपघात होण्याची शक्यता असते। मित्रांनो, याच्या उलट वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत। वैज्ञानिक कारणानुसार डोळ्यांच्या पापण्या फडफडणे हे स्नायूमध्ये काही प्रकारच्या तणावामुळे होत असते, जसे की वेळेवर पुरेशी झोप न मिळणे, टेन्शन घेणे, जास्त थकणे किंवा लॅपटॉपवर मोबाईलवर जास्त वेळ काम करणे, यामुळे सुद्धा डोळ्याच्या पापण्या फडफडत असतात। पण मित्रांनो, आपण ज्योतिष शास्त्रावर वास्तुशास्त्रावर विश्वास करतो, त्यामुळे आपण या गोष्टींना श्रद्धेने बघत असतो। तर मित्रांनो, डोळ्याची पापणी फडफडणं हे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे असू शकते। याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।